नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन म्हणजेच वखार महामंडळातर्फे परमनंट अशा भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 12 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात। मित्रांनो, 18 ते 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। विशेष म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात। 29,000 ते 93,000 पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणजेच वखार महामंडळामार्फत बंपर अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे। मित्रांनो, परमनंट अशी पोस्ट आहे। 2024 मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। विशेष म्हणजे नवरत्न पीएसयू आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनी जनरल 40 जागा भरल्या जाणार आहेत, मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल 13, अकाउंटंट 9, सुपरिटेंडेंट जनरल 22 तर ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या 81 पदं या वॅकन्सी मार्फत भरली जात आहे। मित्रांनो, यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी जनरल आणि मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल या पदासाठी तुम्हाला 88,620 इतका जबरदस्त पगार इन हँड स्टार्टिंगला दिला जाणार आहे। मात्र या पदांसाठी 28 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर अकाउंटंट आणि सुपरिटेंडेंट जनरल या पदांसाठी 40,000 ते 1,40,000 अशा बेसिक प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे। जबरदस्त पगार दिला जाणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुमचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। तर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी 29,000 ते 93,000 या बेसिक प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे। मात्र यासाठी 28 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। आता मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह देखील घेतली जाणार आहे। ही फक्त नॉर्थ ईस्ट जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यातले मुलं या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। बाकीचे जे मुलं आहे, उमेदवार आहे, ते ह्या 5 पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर तुम्ही या 5 पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। बंपर अशा वॅकन्सी असणार आहे। जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे परमनंट अशी ही पोस्ट आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। बाकी इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या मुलांसाठी कशा पद्धतीचं प्रोव्हिजन असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जे फिजिकली डिसेबल्ड लोक आहेत त्यांचे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आता मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ती कशी असणार आहे तुम्ही बघू शकता। यामध्ये पद क्रमांक 1, 2, 3 आणि 4 म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनी जनरल, मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल, अकाउंटंट आणि सुपरिटेंडेंट जनरल या पदांसाठी सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। तर मात्र 5 नंबरची जे पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट यासाठी फक्त ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 डिसेंबर 2024 पासून 12 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, बाकीचे संपूर्ण डिटेल वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटवरून प्राप्त होणार आहे। वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मात्र यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक असणार आहे। आता प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता। मॅनेजमेंट ट्रेनी जनरल या पदासाठी मित्रांनो तुमचं MBA असणं आवश्यक असणार आहे। MBA तुमचं पर्सनल मॅनेजमेंट किंवा ह्युमन रिसोर्स किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये या ठिकाणी मागितलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला नाही, म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर पुढचं जे पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल या पदासाठी मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं ऍग्रिकल्चर फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही प्रकारचं एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलं नाही, फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे। अकाउंटंटसाठी BCom किंवा BA कॉमर्स तुमचं असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटवाले देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। सुपरिटेंडेंट जनरल या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी मात्र तुमचं ऍग्रिकल्चर फील्डमधली पदवी असणं आवश्यक असणार आहे। सर्व पदांसाठी या ठिकाणी फ्रेशर अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही काही इम्पॉर्टंट नोट दिले आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण नोट्स तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। यामध्ये SC/STच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी 10 वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ऑनलाईन एक्झामचं शेड्यूल तुम्ही बघू शकता, म्हणजे ऑनलाईन एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी जनरल टेक्निकल अकाउंटंट या पदासाठी 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। 200 प्रश्न 200 मार्कला या ठिकाणी असणार आहे, ज्यासाठी 2.5 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी 1 मार्कसाठी विचारला जाणार आहे। तर सुपरिटेंडेंट जनरल या पदासाठी मात्र 4 सेक्शन असणार आहे। 200 प्रश्न 200 मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी 2.5 तासाचा अवधी दिला जाणार आहे।
बाकीचं जे पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, येथे देखील तुम्ही बघू शकता 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती प्रश्न विचारले जाणार आहे. कोणकोणते सेक्शन असणार आहे, किती मार्क असणार आहे, किती प्रश्न असणार आहे, याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. या संदर्भाची संपूर्ण पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही याबाबतचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे. डिटेल्ड सिलेबस तुम्ही टॉपिक वाईज देखील या ठिकाणी बघू शकणार आहात. मित्रांनो, त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणारे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे 1/4 म्हणजे 0.24 मार्क कट केले जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. त्याची देखील डिटेल आपण पुढे बघणारच आहोत. महाराष्ट्रातून कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहेत संपूर्ण डिटेल आपण बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर एकाच 5 प्रमाणे कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. हे पद तुम्ही बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनी, जनरल, टेक्निकल, अकाउंटंट आणि सुपरिटेंडेंट या पदासाठी. मात्र ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी इंटरव्ह्यू नसणार आहे, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर एकाच 3 प्रमाणे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो, हे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रोसेस कशी असणार आहे स्कोरिंगची ती देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं दिल्ली येथे होणार आहे. ज्या पदांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू असे 2 स्टेजेस आहे, त्या पदांसाठी लक्षात ठेवायचे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू एकाच दिवशी तुमचा कंडक्ट केला जाणार आहे. आणि याबाबतचं संपूर्ण अपडेट तुम्हाला www.cewacor.nic.in या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे. यामध्ये अप्लाय कसं करायचं त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी 500 रुपये, तर बाकी कॅन्डिडेटसाठी 1350 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळावरती यायचं आहे. करिअर CWC डायरेक्ट रिक्रुटमेंट 2024 या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची. यामध्ये तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी फिलअप करून तुमचं जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ते पूर्ण करायची. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण डिटेल फिलअप करायचे आहे. यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल असतील, एज्युकेशनल डिटेल असतील, त्यानंतर डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि पेमेंट करून तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील वापरू शकणार आहे. खाली गेल्यानंतर तुम्ही सेंटर देखील बघू शकता. महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई हे तुमचं सेंटर असणार आहे. इतके सारे सेंटर असणार आहे. तर मित्रांनो इथे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे, साईज किती असली पाहिजे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. महाराष्ट्रामधनं रिजनल ऑफिस किंवा कन्स्ट्रक्शनल सेल कुठे कुठे असणार आहे त्याचं संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट केली जाणार आहे, म्हणजे तुमचं जॉबचं लोकेशन या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो ऑलमोस्ट महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. तर लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अप्लिकेशन करताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.